वसिष्ठांकडे गेले आहे, वसिष्ठांची आज्ञा घेतली आहे, ऋषशृंगाला बोलावलं गेलंय आणि पुत्र कामेष्ठी यज्ञाचं आयोजन केलंय. वेगवेगळ्या त्या काळातल्या विद्वान साधू संतांना वेदो नारायण ब्राह्मणानं बोलावलंय. दशरथ राजाचा पुत्र कामेष्ठी यज्ञ सुरू आहे. पुत्र कामेष्ठी यज्ञ आहे. पती पत्नीच्या पोटीत असे कितीतरी जन्माला येतात. वंशाला दिवा, काय दिवे लावतात आपल्याला माहित आहे. सम्राट जन्माला घालायचा आहे. लक्षात घ्या, झोपडी बांधायला 3 तास लागतात, मंदिर बांधायला 30 वर्ष लागतात. एक महान अवतार पुरुषाच्या उत्तर प्रणालीची तयारी करायची आहे. ऋषशृंगच का बाल ब्रह्मचारी होता तो, विभांड कृष्णचा मुलगा होता तो. विभांडकाने त्याची अशी व्यवस्था जंगलात केली की आजपर्यंत स्त्री त्याला माहीतच नव्हती कशी असते की नाही असते. ऊर्ध्वता बाल ब्रह्मचारी, त्याच्या मंत्राच्या मागे अधिष्ठान होतं आचार्याचं. आचार्य त्यांनाच म्हणावं जे सांगतात तसं आचरण करतात. वेदाचार्य म्हणजे वेदाप्रमाणे आचरण करणारे, पाठ करणारे नाही. रामायणाचार्य, कुणी उठावं रामायणाचार्य. काय बुवा, ते रामायणाचार्य आमच्या गावात आले, त्यांना 3 बायका आहेत, रामाला एकच होती, हे रामायणाचार्य कसे काय. भागवताचार्य, आचार्य शब्द लिहिता येत नाही ते कसले आचार्य. निजामाबाद सम्राट त्या काळातला जो होता राजा मुसलमान, दुष्काळ पडला. सगळ्या मुल्ला मौलवींना बोलावलं, वेदो नारायण ब्राह्मणानं बोलावलं. तुम्ही तुमच्या पद्धतीने पूजा करा, तुम्ही तुमच्या पद्धतीने नमाज पडा. पाऊस पडेपर्यंत ग्राउंडच्या बाहेर तार कंपाऊंडचं जाऊ देणार नाही, खायचं इथंच, राहायचं इथेच. कितीतरी दिवस गेले, ब्राह्मण ओरडे पडले मंत्र म्हणून. मुल्ला मौलवी कंटाळले, काय करणार, राजा सोडायला तयार नाही. आदिलशाह करायचं काय, राजाची सत्ता. समर्थ रामदास स्वामी तिथून चालले होते. ही घटना निजामाबाद जवळच्या सारंगपूर गावामध्ये घडली आहे. तारीख आहे माझ्याजवळ. समर्थ रामदासांचं चरित्रात आहे आणि अनेक ठिकाणी तिचा उल्लेख आहे. समर्थ रामदास स्वामींना जाताना पाहिलं, ब्राह्मणाने अंबरडे फोडले. समर्थ समर्थ वाचवा वाचवा. ब्राह्मण काय रडून राहिले, म्हणजे तुम्ही लवकर या, आमची सुटका नाही, पाऊस पडेपर्यंत. म्हणाले मग करा की, तुम्ही काय करताय. म्हणाले अभिषेक करतो, पर्जन सुटतात. मग होत नाही. कोणते मंत्र म्हणतायत. म्हणाले अमुक मंत्राचा अभिषेक आहे, इकडे या. तो काळा दगड इकडे लोटताना ब्राह्मणाने आपलं करगोडं ताकद लावली. मोठा काळा दगड असा खांबाला लेटून ठेवला. मांडवाच्या एक कोळसा घ्या, त्या यज्ञ मंडपाजवळचा. समर्थाने त्या कोळसा आणि काळा मारुतीचं चित्र काढलं. एक काळा फडका आणा, त्याच्यावर टाकलं. म्हणाले आता तेच मंत्र, तोच अभिषेक करा. अभिषेक सुरू झाला आणि 1 तासात आकाशात ढग आले काळे आणि 1.5 तासात एवढा पाऊस झाला की राजा आनंदाने नाचायला लागला. जे मंत्र तेच ब्राह्मण म्हणत होते, तेच मंत्र पाऊस पाडायला समर्थ झाले. समर्थ रामदास स्वामींच्या अधिष्ठानाचा परिणाम. गेल्यात कधी निजामाबादला तर जा, आजही तिथं कोळशाने काढलेल्या मारुतीचं चित्र आहे. सारंगपूर निजामाबाद जवळचं. मी का सांगतोय, मंत्राचा अर्थच तो आहे, मननात त्रायते इति मंत्र. हा त्याला अधिष्ठान पाहिजे. आणि अशा प्रकारे यज्ञ सुरू झाला. यज्ञाच्या माध्यमातून, पुत्र कामेष्टीच्या माध्यमातून आपल्या सूर्यवंशाच्या भावी सम्राटाच्या जन्माची तयारी आहे. लग्न म्हणजे लेकराच्या जन्माच्या तयारीसाठी नाहीये. अरे गृहस्थाश्रमाची कोणी निंदा नाही केली आहे, धन्य गृहस्थाश्रम हा. पण त्याची संस्कार विसरलो आम्ही. काळ कळत नाही, वेळ कळत नाही, टाइम कळत नाही. मग लुळे पांगळे लेकर जन्माला येतात. मूर्ख मूढ बुद्धिमान, आईला शिव्या देणारे, आईच्या बांगड्या पळवणारे, आईचं मंगळसूत्र दारू पिणारे, दुष्ट दुष्प्रवृत्तीचे, जगाला सुख देण्याऐवजी दुःख कसं देता येईल असे चांडाळ जन्माला येतात. आणि त्याच्यात त्यांची काही चूक नाही. आपण पेरतोय तेच उगवणार आहे.
बाभळीचं बी पेरून आंब्याचं झाड नाहीयेच माय बाप शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी तुम्ही माझ्या माय बहिणी आहात सगळ्या. मी क्षमा मागतो, 1-2 मिनिटं बोलायची इच्छा आहे. का घडतं असं? रामरायाचा जन्म कधी झाला? कधी? चैत्र शुद्ध, बरोबर. चैत्रात जन्म झाला म्हणजे आईच्या पोटात गर्भधारणा कोणत्या महिन्यात झाली? 9 महिने 9 दिवस ना, नवमीचे 9 झाले. मग जन्माचा आईच्या पोटात गर्भधारणा कोणत्या महिन्यात झाली? मोजा ना. कोणत्या? आषाढ. आषाढ महिन्यात गर्भधारणा होऊ देऊ नये. आषाढात गर्भधारणा झाली आणि राम जन्म चैत्रात झालाय आणि म्हणून आषाढात झालेल्या गर्भधारणेचा परिणाम मुलगा झाला, पण दशरथाच्या उपयोगाचा नाही. लहानपणी खेळवला, थोडा 4-5 वर्षात झाल्यावर कुलगुरू वसिष्ठांच्या आश्रमात विद्यार्थी आले. कुणाला 12 वर्षाने विश्वामित्र घेऊन गेले त्राटिका मारायला. तसंच लग्नाला जनकपूरला, तिथून आले राज्याभिषेक करायचा तर 14 वर्ष वनवास. त्याच्या दशरथ राजा आषाढात गर्भधारणा झालेली मुलं आई वडिलांच्या हाताखाली येत नाही. नोकरीच्या धंद्याच्या निमित्तानं का होईना ते कुठंतरी दूर राहतात. कारण काय? आषाढात गर्भसंस्कार होऊ द्यायचे नसतात आणि आषाढात सूर्य ढगाच्या आड असतो आणि सूर्याचं तेज आणि त्या सूर्याच्या प्रकाशातून निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या दिव्य शक्ती त्या गर्भाला मिळत नाही. झाकोळलेल्या ढगांचा सूर्य गर्भापर्यंत तेज मिळत नाही. मग ती बालक कधी मतिमंद होतात, कधी रोगिष्ट होतात, कधी काही होतात, कधी काही होतात आणि अमंगलही त्याच्या वृत्ती असू शकतात. हा अवतार पुरुष होता म्हणून ठीक आहे. आणि म्हणून पूर्वी अशी पद्धत होती की नवीन लग्न झालं की आषाढ महिन्यात नवरी, असं हात नका करू, मोठ्याने सांगा. आता आहे की नाही माहित तुम्हाला? महिनाभर कुठे संकोच करू नका, मी तुमची क्षमा मागतो. आहे ना पद्धत? पद्धत आहे, पण का आहे हे कुठं माहित आहे? आषाढात गर्भधारणा होऊ द्यायची नाही म्हणून सून पाठवून द्यायची तिकडे. कारण आषाढात गर्भधारणा झाली तर ते पुत्र संतान किडीच्या जन्माला येईल, ते मंदबुद्धीच्या जन्माला येईल, ते विकृत जन्माला येईल, ते शरीर विकृती असेल, मानसिक विकृती असेल. आणि म्हणून अधिक मासात मुलगी माहेरी पाठवायची असते. कारण अधिकच जन्माला आलेलं लेकरू कोणाच्याच हातात नाही, ते अधिकच. ते काय आहे? आई सांगते एक करते एक. आई हाका मारते मी चाललंय पुढं. अधिक सिंहासनात लग्न करत नाही, बरोबर ना? सिंह हा तुळ राशीत असतो आणि तुळा राशी सूर्याच्या दृष्टीने मंद रास आहे आणि म्हणून त्या कालावधीत केलेली लग्न आणि त्याच संवस्थात लग्न झालं आणि जर गर्भधारणा झाली तर त्या मुलांना संतती होईलच असं नाही. कारण सिंह राशीत सूर्य गेल्यानंतर फक्त एकच प्राणी आहे ज्याला लेकरं किंवा बच्चे होतात, तो म्हणजे सिंह. आणि सिंह एकदा पिल्ल झाले की 12 वर्ष पुन्हा पिल्ल होत नाही त्याला. आणि म्हणून सिंह राशीत कुंभमेळा त्र्यंबकला असतो ना, त्याच्यानंतर पुढच्या वर्षी बघा गुजरातच्या गिर जंगलामध्ये सिंहाचे बछडे दिसतील. 12 वर्षांनी पिल्ले येतात. कारण का? सिंह राशीत गर्भधारणा झाली आणि म्हणून सिंहस्थात लग्न झाली आणि सिंहस्थात गर्भधारणा झाली तर त्या बाईला, मुलीला किंवा मुलाला मुलं होत नाही आणि झाली तर लग्न होऊन 12 वर्ष झाली तेव्हा लेकरू झालं. तेव्हा अक्कलगान घेऊन येते का सिंहस्थात लग्न करू नका सांगितलं? आहे ना असे, आहे ना असे, समजून घ्या. आचार विचार विहार प्रजोत्पादनाच्या, गर्भधानाच्या, संस्काराचे आपले मंत्र आहेत, शास्त्र आहेत. पंचांग दिलंय, उंचवन व्रत दिलंय, कुठलं नक्षत्र पाहिजे, कुठला वार पाहिजे, शनिवार मंगळवार वर्ज सांगितलाय, मूळ नक्षत्र वर्ज सांगितलाय, अधिक मास आषाढ मास वर्ज सांगितलाय, सिंहस्थ पर्वकाल वर्ज सांगितलाय, अमावस्या पौर्णिमा चतुर्दशी रिक्त तिथी, गव्हाड मृत्यूयोग, चांडाळ योग वर्ज सांगितलाय. त्याचा पर्वकाल पाहिजे असतो, ती शिवघटिका पाहिजे असती, मग ते अंथरुण, मग ते कपडे, कोणत्या रंगाचा बिछाना पाहिजे, वाघा सिंहाचे बेडरूम, त्याच्यावर प्रजोत्पादन. लेकरं तसेच माकडासारखे उड्या मारतील. तुमच्या समोर दृश्य कोणतं पाहिजे, तुमच्या मनात विचार कोणते पाहिजे, तुमच्या पोटात अन्न कोणतं पाहिजे.
शोले पाहून आले झालं प्रजोत्पादन लेकरू जन्माला आले विचारताय कितने आदमी थे ही चूक कुणाची आहे कुणाची आहे आई आईच आहे माता माताच आहे पण चूक जर केली तर माता शत्रुपिता होईल हे न बालो न पाठिता न शोभदी सभामध्ये हंसमध्ये बकोयथा इथं यज्ञ आहे आणि तोही एक बार ब्रह्मचार्याच्या प्रधान पौरुषाखाली आहे वेद मंत्राचा घोष आहे आहुती आहे 3 राण्यांसह राजा यज्ञ करतोय आणि यज्ञाची पूर्णाहुती झाली आणि त्याच क्षणाला यज्ञ मंडपच्या कुंडातून एक दिव्य आकृती बाहेर आली सोन्यानं चमकावं त्यापेक्षा कर्णपती चमकणारा ते तेजस्वी माणसाकडे पाहून दशरथाने विचारलं आपण कोण आहात सांगितलं भगवान नारायणाच्या आज्ञेनं यज्ञाच्या प्रसन्नतेचा प्रसाद तुम्हाला द्यायला आलोय आणि म्हणून राजा ये पुढं हा यज्ञाच्या प्रसन्नतेचा प्रसाद देण्यासाठी प्रत्यक्ष यज्ञ नारायण अग्नी प्रकट झाला आणि दशरथाला सांगताय दशरथा दशरथा घे पायसदा पायसदा दशरथा घे पायसदा पायसदा तुझ्या मी प्रगट झालो तुझ्या मी प्रगट झालो आमादा सनमा दशरथा दशरथा हे पायसदा पायसदा होय सांगता कुंडला सर्व देवता समजज्ञा भूय सांगता उक्तता पुढं हातात ठेवा होईल त्याचे का अक्षरा पुढे घ्या सुंदर वाटायला दशरथ राजाला प्रसन्नतेचा प्रसाद मिळत होता आणि 33 कोटी देव ब्रह्मदेवाकडे गेलेले होते की रावणाधिक अत्याचार वाढलाय आणि त्या अत्याचारापासून धर्ममूल्य आणि धर्ममूर्तींचं संरक्षण होऊ द्या ते म्हणाले माझ्याकडे कशाला येतात जा नारायणाकडे म्हणाले नारायण कुठे राहतो म्हणाले नारायण कुठे राहतोय तुम्हाला शोधायचं काही कारण नाही नारायण कुठे राहत नाही हे विचारा कारण तो सगळीकडे आहे तो सर्वांतर्यामी आहे फक्त आपली दृष्टी नाहीये इथे तिथे मग तुम्ही दिसा इथे तिथे मग तुम्ही दिसा श्री हरी श्री जनार्दना श्री हरी श्री
दया दया गणी दया घना श्री हरी श्री जनार्दना श्री हरी खाईच बैसोनी आवडी अनंत आळवा जिथं हात तिथं अंतःकरणापासून प्रार्थना तेहतीस कोटी देव हजारो साधू संत शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगन सदृशम मेघवर्णम शुभंगम लक्ष्मीकांतम कमलनयनम योगिभिर्ध्यानगम्यम वंदे विष्णुम भवभयहरम सर्वलोकैकनाथम. नारायणाची आकाशवाणी आहे, भगवंताचा भयदाने आश्वासन आहे. काय हवंय म्हणाले आम्ही रावणाच्या अत्याचारापासून सोडव. सनातन वैदिक धर्म धर्ममूल्य धर्म कार्य धर्ममूर्ती संकटात आहे. तू सांगितलंस न देवा, परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामि यदा यदा धर्मस्य ग्लानिर् भवति भारत धर्मस्य तदा. पण तुम्ही पण चला, मी एकटा नाही जाणार. हिरण्यकश्यपूला मारायला एकटा गेलो, हिरण्यक्षर मारले एकटा गेलो. तुम्ही आपले तोंड घेऊन पाहत राहिले. वामन अवतार एकटा बळीराजासाठी गेलो, तुम्ही नुसतं तोंड घेऊन पाहून राहिले. मत्स्य अवतारात तसाच गेलो, कच्छ अवतारात तसाच गेलो. अरे परशुराम अवतार सो एकटाच गेलो. मी आता राम अवतारात मी एकटा जाणार नाही. तुम्हाला माझ्या बरोबर सगळ्यांना यावं लागेल. करा यादी, कोण कोण तयारी, उजवा हात वर करा. तुम्ही नाही, त्यांना विचार. भगवान शंकर एकदम पुढे पहिला नंबर आपला. वानराचं तोंड घेऊन येणार, कारण शाप वानराच्या तोंडाचा आहे. भगवान शंकर उडी मारले, पार्वती उडी मारली. म्हणजे तुझं काम नाही, मी आता बाल ब्रह्मचारी म्हणून जाणार आहे. तुझं काम नाही तिथून. म्हणजे मी येणार बिलकुल नाही. मी काही भाऊ वाटेल नाही. तुला कथेने घेऊन जाईल मांडवा, तिथे बसले आग्रा अजिबात नाही. म्हणजे मी येईल, मी नाही नेणार तुला. शंकर भगवान मानेल, तुला नेणारच नाही. मी येईल. आता जाऊ दे, एवढ्या टायमाला तर माझी शेपूट सोड, शेपूट बनून येईल, पण येईल. मारुतीची शेपटी ही कोण आहे? पार्वती आहे. जेवढं काम मारुतीने केलं तेवढं पार्वतीने केलं शेपटीनं. बरोबर ना? जय हनुमान ज्ञान सार जय कपी सती अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंग सुमति निवार सुमति केशन कंचन वरण विराज सुबेश कानन कुंडल शिवार्पण. या बाया घड्याळ पाहून राहिले बाबा. जातील कधी, शिजवतील कधी, खातील कधी. तुम्हाला कंटाळा तर नाही आला नाही ना? तीनही राण्यांना तो प्रसाद दिलाय. एका राणीच्या हातून प्रसाद उडवला गेलाय. हा पठ्य जन्माला यायचा होता, त्याच्यासाठी तुम्हाला कथा सगळी माहित आहे. राण्यांचा गर्भ धारणा झाली आहे. दिवसेंदिवस राण्यांचं तेज ओझ वाढायला लागलंय. कौशल्या वेगळी दिसत होती. काय डोहाळे पुरवावे आणि काय नको, पण शिजोस्तोर दम आहे, निवस्तोर नसतो. सगळे देव म्हणाले आम्हाला आधी धाडलं पुढं नाही, याचा आज पत्ताच नाही. मारुतीच्या रूपात शंकर भगवान, त्याच बरोबर एक एक देव एक एक रूपात यायला लागलाय. सूर्य वालीच्या अंशाने आलाय, सुग्रीवाच्या अंशाने आलाय, इंद्र वालीच्या अंशाने आलाय, ब्रह्मदेव जांबुवताच्या अंशाने आलाय, विश्वकर्मा नलाच्या रूपात आलाय, वरुण नीलाच्या रूपात आलाय, अग्नीच्या रूपात. एक एक देवता वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या भागात अवतार घ्यायला लागले आणि वाट पाहून राहिले. आम्ही तर
कवच येऊन बसलो, हा का येईना 4:30 वाजले तरी. येतो येतो. अहो आम्हाला टाइम नाही ना, रावणाचा छळ वाढलाय ना देवा. 33 कोटी देव, पृथ्वीवरचे साधू संत, त्यागी विरागी वितरागी, महापुरुष धर्ममूर्ती वाट पाहत देवा. उशीर नका ना करू, का रे उशीर लागेला देवा देवाने रे उशीर लागेला देवा तुझ्यासाठी तुझ्यासाठी सोडिले घरदार त्यागिला संसार त्यागिला संसार आले उशीर लागेला देवा 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 आले उशीर लागेला देवा तुझ्यासाठी तुझ्यासाठी हरी गले कादरची राही ना उपवासी राही उपवास जयराज थोडं पुढे मागायला. थोडे फळ कितीही तळमळ केली तरी तेवढा टाइम जायलाच पाहिजे ना. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विना. कौशल्याचं तेज वाढत होतं, देवतांची काळजी वाढत होती. कधी येईल तो दिवस, कधी दिसेल आम्हाला आमचा परब्रह्म परमात्म्याचा अवतार. किती अंत बघशील नाथा आजच्या क्षणाला किती अंत बघशील नाथा, आजच्या क्षणाला तुझ्या भेटीसाठी माझा जीव तुरला, तुझ्या भेटीसाठी माझा जीव तुरला. भिन्न झाले पण हे तुझं स्थिर करी, भिन्न भिन्न झाले पण हे तुझं स्थिर करी. एक ठाई चित्त माझे असू दे आचरणी, एक ठाई चित्त माझे असू दे आचरणी. धीर नाही मजला नाथा, धीर नाही मजला नाथा, प्राण कंठुयाला ह्या भेटीसाठी माझा जीव तुरला. किती अंत बघशील नाथा आजच्या क्षणाला, किती अंत बघशील नाथा आजच्या क्षणाला तुझ्या भेटीसाठी माझा. सगळं सांगितलं. पुढच्या वर्षी हे लोक बोलवायचे नाही, थोडं रिझर्वेशन. भगवान परब्रह्म परमात्म्याच्या अवताराची तयारी झाली. अयोध्येतली माणसं माती खोदायला गेले आणि रत्न निघायला लागली. आज शरायू मैया पाणी नव्हतं वाहत, अमृतालाही लाजवेल असं शुभ्र दुधाचे प्रवाह होते. यज्ञ न पेटवता हे प्रज्वलित होत होते. बालकांपासून वृद्धांपर्यंत आणि मुलींपासून महिलांपर्यंत, मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांच्या अंतःकरणात वेगळ्या चैतन्याच्या अद्भुत आविष्काराची निर्मिती व्हायला लागली. आज वायू सुद्धा सुगंध पसरवीत वाहत होता. आज पशु प्रसन्न होते, पक्षी प्रसन्न होते. कुणाला कुणाची भीती वाटत नव्हती, कुणाला कुणाची शरम वाटत नव्हती. दिवसेंदिवस हे वातावरण वाढत होतं. मी अगोदर सांगून ठेवतो तुम्हाला, रामरायांचा जन्म झाला तेव्हा चैत्र शुद्ध नवमी होती. वार मंगळवार होता, नक्षत्र पुनर्वसू होतं, सूर्य माध्यान्ह काळाला होता. त्यानंतर नवमीच तिथी होती, पण दुसऱ्या दिवशी पहाटे बुधवारी नक्षत्र बदललेलं होतं, पण तिथी नवमीच होती. पुष्य नक्षत्रावर बुधवारी भरताचा जन्म आहे आणि गुरुवारी अश्लेषा नक्षत्रावर लक्ष्मण आणि शत्रुघ्नचा जन्म आहे. बाळांचा जन्मही करायचा आहे, उद्या बाळांचं नामकरणही करायचं आहे, पेढेही वाटायचे आहे. कोणी कोणी पेढे आणले हातवर करा उजवा. एक एक क्षणानं तो आनंद जवळ येतो. तुला उधळू नका इतके.
वर्णन करताना एक वचन होईल, मग जय जयकार, मग फुलं उधळायची हातात ठेवा. काय होतं ते वातावरण, काय होता तो महिना, त्या गावातल्या अयोग्यातल्या स्त्रिया मुली, ब्राह्मण साधू संत राजवाड्यातल्या मात्यापासून ब्रह्मानंद संप्राप्त करून देणाऱ्या परब्रह्माचा निर्गुणाचा नरा साकार व्हायचा होता, निराकाराचा निराकार व्हायचा होता. धर्ममूल्यांच्या पुनर्स्थापनेसाठी, साधूंच्या संरक्षणासाठी, असुरांच्या मर्दनासाठी भगवान श्रीहरी अनंत कोटी ब्रह्मांड चक्र चालकाच्या अवतरण आविष्काराचं वर्णन करताना कवी लिहितायत. कोणता मास? चैत्र मास त्यात शुद्ध नवमी दोन कडवे तिथी गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती दोन प्रहरी कागशी सूर्य थांबला राम जन्मला दिसते राम जन्मला, राम जन्मला, राम जन्मला, राम जन्मला राम जन्मला कौसल्या राणी हळू उघडी भोजनी कौसल्या राणी हळू उघडी भोजनी जिथून जाय माय स्वतः पुत्र दर्शनी जिथून जाय माय स्वतः पुत्र दर्शनी ओघळले पास सुखे ओघळले पास सुखे कंठ दाटला राम जन्मला म्हणा, राम जन्मला, राम जन्मला सखे, राम जन्मला. तेंदुळया हात पात जागता तेंदुळया हात पात जागता काय काय करत पुन्हा तुमल्या उच्चरवे वायु श्वास उच्चरवे वायु श्वास अति बोलला राम जन्मला राम जन्मला राम जन्मला राम जन्मला पुष्पांजली फेकी कोणी कोणी भूषणी पुष्पांजली फेकी कोणी कोणी भूषणी हर्षाने गोपलेले शब्द भाषणी वाक्यांचा ताल मात्र वाक्यांचा ताल मात्र जलद वाढला राम जन्मला राम जन्मला राम जन्मला. चैत्र महिना आहे, शुद्ध पक्ष आहे, नवमी तिथी आहे. सगळे शुभ ग्रह 5 ठिकाणच्या अत्युच्च शुभयोगात स्थापन झाले. ज्या वंशात भगवंत अवतार घेणार होता, सूर्यवंशात सूर्यनारायण आकाशात स्थिर झाला. अनुराधा नक्षत्र आहे, मंगळवार आहे. कौशल्याच्या महारात दैदिप्यमान एक प्रकारचा प्रकाश झोत उत्पन्न झाला. डोळे उघडून पाहिले, चतुर्भुज नारायणाचं दर्शन आहे. सांगितलं मागच्या जन्मी तपश्चर्या केली नाही, त्याच्यासाठी तुझ्या पोटी म्हणाले एवढा मोठा कसा काय बाळ, 4 हाताचा. लोक तुला पिंजऱ्यात ठेवतील आणि 10 रुपये तिकीट पाहायला ठेवतील ना. असा जन्म नसतो. मग छोटा हो 2 हात काढून टाक, आणखी छोटा हो, आणखी छोटा हो, इथं झोप. आता रडायला लाग. म्हणाला रडायचं काय कारण आहे, रडल्याशिवाय तुझा जन्म कसा होईल. मृत्यू लोकातली पद्धत आहे, बाळ रडला नाही तर नातेवाईक रडतात. मग डॉक्टर त्याला थपटून रडायला लागतात. बाळ रडला की लोक हसायला लागतात. अरे ज्या मृत्यू लोकातलं स्वागतही रडून आपल्या रडण्याचं स्वागत जग हसून करत असेल, ते जग आपल्याला काय सुख देणार आहे. भगवंताच्या आणि प्राकट्याचा तो दैवी शिक्षण आला आणि तेवढात बालकानं टहो पडला. कौशल्याच्या महालात काहीतरी गडबड आली आहे आणि दासी धावल्या. पाहिलं एका सुंदर गोजीरवाना बाळाचा जन्म आहे. सगळ्या धावल्या महाराज जसोदांकडे वेगवेगळ्या आवेशात. महाराज आणि आकाशातून 33 कोटी देवांनी आणि अयोग्यातल्या समस्त प्रजाजनांनी मिळेल तेवढी फुलं, मिळेल तेवढ्या मिठाई, मिळेल तेवढे अलंकार
काळे मुखाने राम श्रीराम जय राम जय जय राम मुखाने काळे राम श्रीराम जय राम जय जय 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 राम काळी मुखाने राम श्रीराम जय राम जय जय राम राम श्रीराम जय राघव राजा राम पतित पावन सीता राम जगति राघव राजा राजा राघव श्री राघव राजा राम पतित पावन सीता राम जगति राघव राजा पतित पावन राजा राम पतित पावन सीता राम पतित पावन सीता राम पुन्हा पुन्हा पतित पावन सीता राम पतित पावन सीता राम काय काय जगति राघव राजा राम पतित पावन सीता राम पतित पावन बाळ गचकलं तर काय करशील तर हळू ना गचकल बाळ आणि त्याच बरोबर भरताचा जन्म आहे शत्रुघ्न लक्ष्मणाचा जन्म आहे अयोध्येत आनंद आहे 33 कोटी देव सिद्ध ऋषीमुनी आणि अयोध्यावासी म्हणाले अरे बाळाला घेऊन या लवकर नाहून दोन घातलंय कौशल्य मातेने
शाळेमध्ये पोळ्या करायची नोकरी. छोटासा बालक मोठा केला, 3 वर्षात झाला, शाळेत टाकला. त्याच शाळेत शिकायला टाकला. त्याचा गणवेश, त्याची वॉटर बॅग, त्याचं टिफिन, त्याचे सॉक्स, त्याचे बूट कुठून तरी पैसे मिळवले, त्या आईने दिले, घातला शाळेमध्ये. शाळेत जात होता. एक दिवस आईला कौतुक वाटलं, माझा बबल्या कसं दिसत असेल शाळेच्या वर्गात. सगळ्या मुलांमध्ये माझा बाळ, शाळेचे कपडे, शाळेचे बूट, शाळेचं सगळं कौतुक पाहायला आई गेली. खिडकीतून पाहिलं आणि सगळ्या मुलांनी त्या खिडकीतून पाहणाऱ्या आईकडे पाहिलं. सगळे त्या बाळाला चिडवायला लागले, तुझी आई एका डोळ्याने आंधळी आहे, तुझी आई. नका लहान मोठा करू बेटा, तुझी आई एका डोळ्याने आंधळी, कारण तिला एकच डोळा होता. लहान मुलं चिडवायला लागले. घरी आला, संताप केला, मम्मी तू कशाला आलीस इथं, माझा अपमान झाला, सगळी मुलं मला चिडवतायत. तुझी आई आंधळी एका डोळ्याने म्हणून माझी चेष्टा करतायत. माझ्या शाळेत येऊ नको मम्मी, कधीच येऊ नको. नाही राजा, नाही नको बेटा, माझ्या डोळ्यामुळे, माझ्या एका आंधळ्या डोळ्यामुळे तुझा अपमान होत असेल ना बेटा. नाही. मुलगा मोठा झाला, शाळा संपली, कॉलेजला गेला, शहरात गेला, दुसऱ्या शहरात गेला, पदवी मिळाली, नोकरी मिळाली, तिकडेच छोकरी, तिकडेच लग्न, तिकडेच बंगला, तिकडेच लेकरं. आई पोळ्याच लाटत होती. नाही बरं बाळ, नाही येणार तुझ्या संसार. कोणीतरी सांगितलं, मोठ्या शहरात तुमचा मुलगा बंगला बांधून राहता, छानपैकी 2 लेकरं झाली, एकदा तरी बघावं माझ्या राजाचा संसार. वैधव्य काढलं मी तारुण्य त्याच्यासाठी, तशीच नाही. दुसऱ्याच्या पोळ्या बाळ मोठा केलाय, बघू त्याचं घर, त्याचं घरवाली, परस्पर केलंय त्यानं तिकडे. ही गोष्ट आहे इंग्लंड मधली आहे, भारतातली नाही. तिकडं तशीच फॅशन असली पाहिजे. पत्ता शोधला आणि छान अशा बंगल्याच्या दाराशी गेटमध्ये उभी होती. आतमध्ये लॉन्स होती, पाठीमागे बंगला होता. लॉन्स मध्ये ती 2 नातू खेळत होती. छोटासा एक नातू, एक नाथ. गेटच्या पट्टीतून तिनं पाहिलं, ती आता म्हातारी झाली होती. केस तेल लावलेलं नव्हतं, कुठला मेकअप नाही, कुठले कपडे नाही, नख वाढलेली, दात पडलेले, गालाचे बोळके झाले, डोकळाचे खोबळे झालेले, त्याच्यात एक डोळा नाही, भिसूर. ती फट्टीतून दृश्य दिसलं. दोन्ही लहान लेकरं किंचाळली, घाबरली. त्यांचा बाप म्हणजे ह्या म्हातारीचा मुलगा धावत आला. काय झालं म्हणाले, भूत. बायला तर म्हातारी, तू आलीच का परत माझ्या संसाराचं वाटोळं करायला? तुला सांगितलं होतं येऊ नको, काळीस माझ्या लेकरांचं काळीच पालथं पडलं तर तुझ्याकडून काय मागू मी? जा चांडाळली, परत येऊ नको. नाही बेटा, नाही येणार, मला एकदाच पाहायचं तरी तुझं सुख. बाळा तुझ्यासाठी काय केलं तुला नाही सांगत. आई परत गेली. मोठ्या हुद्द्यावर नोकरीला असलेला तो बालक तिचा खूप मोठा झाला होता. त्याच गावात कुठल्या अशा शासनाच्या कार्यक्रमासाठी आला होता. कार्यक्रम झाला, भाषण झाले, शिबिर झालं, हार तोरे झाले आणि त्याला आठवण आली काही दिवस निघून गेल्यानंतर की आपली आई याच गावात राहत होती. बघू तरी आता आहे की काय, म्हणून त्याने विचार केला की अशाशी गल्ली इकडे, म्हणाली इकडेच साहेब चला. लांबून त्यानं ते छोटस घर ओळखलं. घराच्या दाराशी गर्दी होती, लोक टोप्या काढून बसले होते. धावत गेला. काय म्हणाली, इथे एक म्हातारी राहत होती. हो होती म्हणाली, ती आज पहाटेच वारली. अगो बाप रे, माझी आई होती ती. साहेब तुमची आई होती? म्हणाले हो. खरंच? म्हणाले हो. बरं झालं, ती मरताना एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. ती म्हणाली माझा मुलगा राहतो शहरात, त्याला एवढी पोच करा. बरं झालं तुम्ही आला. साहेब हे पाकिट बंद आहे, घ्या. घाई घाई आपल्या म्हाताऱ्या आईने लिहिलेली चिठ्ठी काय आहे म्हणून पाकिट खोललं आणि तो वाचायला लागला. आईने लिहिलं होतं, बाळा तू 1 वर्षाचा होता, तुझा बाप वारला, लोकांच्या घरी उष्ट खरकट काढून तुझं शिक्षण करत होते मी. बाळा एक दिवस तू लहान असताना खेळत होता, खेळता खेळता तू पडला, तुझ्या डोळ्याला इजा झाली. बाळा तुझ्या डोळ्यातलं एक नेत्रपटल खराब झालं. डॉक्टरकडे नेलं. डॉक्टर म्हणाले 3 तासाच्या आत जर कुणाचा चांगला डोळ्यातलं नेत्रपटल काढून जर याच्या डोळ्यात बसवलं तर याला दिसेल, नाही तर हा अंधळा होईल एका डोळ्याने. बेटा माझं काय राहिलं होतं, मी विधवास होते ना, माझा आजार तूच होता. लेकरा तुला तरी जगाकडे चांगलं पाहता यावं, तुला जगामध्ये चांगली दृष्टी असावी. मी ताबडतोब सही दिली. बाळा माझा एक डोळा काढा, माझ्या लेकराला बसवा. डॉक्टरने ऑपरेशन केलं. बाळा माझ्या डोळ्यातली बाहुली काढली, त्या डोळ्यात टाकली की माझं लेकरू आता तरी सरळ पाहिजे. बस चिठ्ठी वाचली आणि धाड खण पडला. आई ज्या डोळ्याचा मी अपमान मानला तुझ्या, आई ज्या डोळ्याचा मी
तुझा अनादर केला आई, त्या डोळ्याचा मी उपेक्षा केली. माझा अपमान होतो म्हणून तो डोळा तुझा नव्हता ग. तू तो डोळा मला दिलास आई, पण ती दृष्टी मला नाही मिळाली. क्षमा कर आई, क्षमा कर. अंबरने फोडून रडत होता. लोकांनी बाजूला केला. आईची तिरडी उचलली. अरे इंग्लंड मधली आई होती म्हणून तिनं चिठ्ठी लिहून ठेवली. भारतातली आई असती चिठ्ठी सुद्धा लिहून ठेवली नसती. हा माझ्या भारतीय मातृत्वाचा गौरव आहे. पाठमोऱ्या राम लक्ष्मणाकडे पाहत कौसल्या आणि राजमाता डोळ्याने पदर बसत होते. निघाले पुढे, चालले पुढे. एक एक तपोवन दाखवताय, एक एक जंगल दाखवताय, एक एक पर्वत दाखवताय, एक एक तीर्थयात्रा दाखवताय. मोठी मोठी गंगा आडवी आली. विचारलं गुरुदेव ही कोणती आहे? म्हणाली ही भागीरथी आहे. रामराया तुझ्या सूर्यवंशातल्या 45व्या पिढीमध्ये एक पुण्यश्लोक राजा भगीरथ झाला. त्यानं आपल्या पूर्वजांच्या कल्याणासाठी, सगर राजाच्या पुत्रांचा उद्धार करण्यासाठी आणि ही गंगा पृथ्वी तलावर आणली आहे. तुझ्या कुळामध्ये असे अनेक राजे रजवाडे होऊन गेले आणि त्यांची कीर्ती वाढवण्यासाठी मी प्रयत्न केला. रामराया, मी विश्वामित्र तुला सांगतोय, तुझ्याच कुळात एक हरिश्चंद्र राजा होऊन गेला. सूर्यवंशातल्या 34व्या पिढीमध्ये सत्यवादी म्हणून जगात त्याचा बोलबाला होता. जगात त्याच्या सत्याची प्रचिती यायची म्हणून मी थोडस नाटक केलं. एक दिवस त्याच्या स्वप्नात गेलो आणि राज्य दान मागितलं. स्वप्नात राजा हरिश्चंद्रानं दान देऊन टाकलं. मी सकाळ झाल्यावर त्याच्याकडे गेलो. राजाला सांगितलं दान दिलं, देऊन टाक. स्वप्नात दिलेलं दान राजाने जागेपणी माझ्या हवाली केलं. दानावर काहीतरी दक्षिणा हवी आहे आणि म्हणून मी त्याला 100 सुवर्ण मोहरा मागितल्या. राजानं त्या तिजोरीतून आणण्यासाठी हुकूम दिला. मी म्हणालो तिजोरी माझी आहे, राज्य माझं आहे. या राज्याच्या बाहेर जा, तिकडे कष्ट कर, 100 सुवर्ण मोहरा मला आणून दे, दानावरची दक्षिणा होईल. राजा, त्याची तारा राणी, त्यांचा राहुल नावाचा मुलगा अनवाणी एका वस्त्रावर मी माझ्या हाताने काढून दिले. गावोगावी फिरत गेले, उन्हातानात उपाशी फिरत गेले. काशी क्षेत्रात गेले. एका स्मशानाचा डोम होता, त्यानं तुझ्या हरिश्चंद्राचा लिलाव घेतला. स्मशानभूमीचा वॉचमन ठेवला. तारा राणीला कोणा ब्राह्मणाकडे दासी म्हणून नेलं. छोटा बालक आई बरोबर गेला. एक दिवस बागेत काम करताना त्या बाळाला सर्प चावला. आई त्याची एकटीच होती. तारा राणी जी महाराणी होती सूर्यवंशाची, बाळाच्या प्रेताला गुठ्या मारल्या. ओळख कोणाची नव्हती. कोण कोणाचं दुःख वाटून घेत नाही मायबाप. आणि एकटी रडत राहिली. रडता रडता सूर्यास्त व्हायला लागला. माझ्या लेकराचं प्रेत कुठंतरी अंत्यविधी केली पाहिजे आणि म्हणून आपल्या साडीमध्ये गुंडाळून कसं तरी ते लेकरू त्या राणीनं आपलं स्मशान भूमीत आणलं. अंधार पडला होता. विश्वामित्र सांगत होते, रामराया, तुझ्या सूर्यवंशातला 34व्या पिढीतला सत्यव्रता हरिश्चंद्र आज एका स्मशान भूमीचा वॉचमन होता. अंधारामध्ये हालचाल झाली. त्याला आवाज दिला, कोण आहे तिकडे? तारा राणीनं प्रत्युत्तर दिलं, माझं एक कुत्रे केली कुड सर्पदंशाने मेलाय. इकडे तिकडे पडलं तर कुत्रे कावळे तोडतील. या स्मशान भूमीत त्याच्यावर संस्कार करायचे. म्हणाले इथं फी भरल्याशिवाय अलाउड नाहीये. सांगितलं मी एकटी आहे, माझा नवरा कुठे मला माहित नाही. आम्ही एकटेच माझे लेकरावं, माझ्याजवळ काही नाहीये महाराज. माझ्या लेकराच्या प्रेताची उपेक्षा होऊ देऊ नका. होईल होऊ देऊ का? तिचा आवाज राजाने ओळखला आणि राजाचा आवाज त्यानं ओळखला. स्वामी स्वामी स्वामी, भेट झाली माझी. आपलं बाळ बघा, आपला विधान बघा. मी ओळखत नाही, मला फक्त नियम माहित आहे. मी वॉचमन आहे एका डोंबाच्या घरी स्मशानभूमीचा आणि एवढे पैसे असल्याशिवाय, काहीतरी दिल्याशिवाय प्रेत आज जाऊ देणार नाही. स्वामी माझ्याकडे काहीच नाही. गया वया करायला लागली. राजाला कर्तव्य दिसत होतं. कर्तव्य करणं हा हक्क आहे. हक्काचं संरक्षण हे कर्तव्य नाही आहे. कर्तव्य पूर्तीच्या, धर्म कार्याच्या, प्रतित्वीच्या, सत्यवादीपणाच्या तुझ्या हरिश्चंद्राची कीर्ती जगात वाढवायची होती. राजा हरिश्चंद्र डोंबाच्या घरी प्रेत परवानगी देण्यासाठी वॉचमन होता. परवानगी देत नव्हता. तारा राणी रडत होती, स्वामी माझ्याकडे काहीच नाहीये. माझ्या अंगावर फक्त एक साडी आहे, ती दे, अर्धी फाडून दे, पण काहीतरी दे. स्वामी तुमच्या हाताने घ्या, मला नाही फाडत आहेत. माझ्या खांद्यावर लेकरू आहे.
सांगितलं तुझ्या हातची फारसाडी तू फाड, मला जमत नाही, मदत करा ना स्वामी. हरिश्चंद्र राजा, सूर्यवंशाचा सम्राट, आज स्मशानभूमीचा वॉचमन, महाराणीच्या खांद्यावरचं लेकराचं प्रेत अंत्येष्टी करण्यासाठी नेण्यासाठी, महाराणीची अर्धी साडी फाडून नेण्यासाठी हात लावला साडीला. लाख प्रकाश पडला, आकाशातून विमानातून पुष्पवृष्टी झाली. ब्रह्मदेवाचे विश्वामित्र म्हणाले आम्ही गेलो. राजा धन्य आहेस तू, जिंकलास तू, सोडून दे, आजपासून तुला मुक्त केलाय, सर्वस्व जाईल, शब्द नाही जाणार. तुझ्या कुळाची कीर्ती वाढवली रामा. एक एक सांगत होते, एक एक दाखवत होते, आणि एवढ्यात वेगवेगळ्या शास्त्रांचं, वेगवेगळ्या अस्त्रांचं विश्वामित्र राम लक्ष्मणाला ज्ञान देत होते. 54 अस्त्रविद्या, 54 शस्त्रविद्या. मला कंटाळत नाही आला, तुझ्याकडे घडा दाखवून आला. करायची आरती थोडस, एक 10 मिनिट झाले ना. हा, एक 10 मिनिट झाले ना. रघुपती राघव रघुपती पावन सीताराम, रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम, सीताराम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, रघुपति राम, पतित पावन सीताराम. अंबाला असे कंटाळा. आज काय झालं कोणाला माहिती, घरून काही फोन बिल तर नाही आला, काही भरोसा नाही तुझा. शिवारपाल बला अतिबला नावाच्या विद्या दिल्या. विश्वात त्या कोणाकडेच नव्हत्या, विश्वामित्र खेरीज. विनिद्रा 6 महिने झोपला नाही तरी झोपेचा त्रास होत नाही, 6 महिने खाल्लं नाही तर भुकेचा त्रास होत नाही. आता लढाई करायची याला, लढाईमध्ये कोण बिस्लरी बाटल्या घेऊन जाणार आहे, लढाईत कोण अन्न पाणी घेऊन जाणार आहे. शत्रू पक्षाची लढाई करताना झोप मिळेलच असं नाही. बला अतिबला विद्या विनिद्रापासून 54 अस्त्रविद्या आणि 54 प्रकारच्या शस्त्रविद्या. कोणतं शस्त्र कसं वापरायचं, अशा प्रकारे प्रवास करत करत होते. तेवढ्यात एकदम दगडांचा पाऊस, प्रचंड धुळीचा उद्रेक. श्रीराम म्हणाले गुरुदेव काय आहे, म्हणा आहे तेच ज्याच्यासाठी तुला आणलंय ना, ज्याच्यासाठी अस्त्रविद्या दिसते ती बघा ठिका सर्व. भगवान श्रीरामाने बाण सोडला आणि त्राटिकेचे चिंधडे करून टाकल्या. आकाशातून पुष्पवृष्टी झाली. सुबाहू आला, मारला. मारीच आला, एक फटका मारला, 7 समुद्र पलीकडे नेऊन टाकला. मारीच मारला नाही, पण अजून सोन्याचा हरिण करण्यासाठी त्याचं पार्ट होतं पुढे, तो मारीच. ही सुंद नावाच्या राक्षसाची बायको होती, अतिशय क्रूर होती. स्त्री काय नावायचं, त्राटिका. एक मुलगा सुबाहू, एक मारीच. आपण रामकथा नाही, श्रीरामचरित्र चिंतन करतोय. संतांनी यज्ञ मांडावे, संतांनी मंदिर उभी करावी आणि आपण त्याच्यात सहभागी व्हावं, विघ्न आणू नये. 75 वर्ष महाराष्ट्रातल्या 11 जिल्ह्यात सर्वसामान्य संसारिकांना भक्ती मार्गाचा अमृत पाजणाऱ्या राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराजांच्या दिव्य स्मृती पुढच्या पिढीला ठेवायच्या. आणि म्हणून साकूर कळवाडी जवळ गिरण्याच्या काठावर जनार्दन स्वामी महाराजांचं एक स्मृती मंदिर बांधायचं आहे, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची आहे. अशी माणसं आहेत आमच्याजवळ. एक जण आला तर मंदिर बांधून देईल, पण त्याला आम्हाला मान्य करायचं नाही. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांना 1 लाख रुपये देणार एक माणूस नको आहे. नको वाजू, थांब ना बेटा.
1,00,000 रुपये देणार एक माणूस नको, 1-1 रुपये देणारी लाख माणसं हवी आहेत. सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे आणि म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की त्या मंदिराच्या उभारण्यासाठी आपल्याला काहीतरी द्यायचं आहे. व्यासपीठावरून कोणाकडे काही मागत नाही मी, देवाची शपथ सांगतो. आजपर्यंत कोणाचा कीर्तनाचा रुपया घेतला नाही, घेण्याची शक्यताही नाही. पण तुम्हाला प्रेरणा द्यायला आलोय. तुमच्या तालुक्यात, तुमच्या पंचक्रोशीत पुढच्या शेकडो वर्ष भगवंताच्या भक्तीची प्रेरणा देणारा एका सत्य प्रतिष्ठित सत्पुरुषाच्या सत्कार्याच्या अर्थात स्मृती मंदिराच्या कामासाठी आपण तन मनानं काहीतरी दिलं पाहिजे. किमान 1 कोटी सिमेंटचे पैसे द्या, जास्त असतील तर 2 कोट्यांचे द्या, जास्त असेल तर 5 कोट्यांचे द्या. पण आपल्याला 29 तारखेपर्यंत कधीतरी एकदा घरून काहीतरी आणायचं आहे. तिथं उद्यापासून टेबल मांडला जाईल, त्याची तुम्हाला पावती मिळेल. तो पब्लिक ट्रस्ट आहे. 1-1 रुपया त्या कामासाठी वापरला जाईल. तुम्ही द्या असं मी सांगत नाही, तुम्हाला प्रेरणा द्यायला आलो की सत्कार्यात विघ्न करणारा दूर करा आणि सत्कार्यात मदत करणारा प्रेरणा करा. त्राटिका ही विघ्न आणत होती. त्राटिका ही क्रोध वृत्ती आहे. यज्ञ मांडला की क्रोध येतो. एवढा यज्ञ करून राहिले तुम्हाला काही कळत नाही का? ही त्राटिका. आणि क्रोध आला की व्रताचा भंग होतो. म्हणून अगोदरी क्रोध वृत्ती मारायची आहे आणि मग जगाच्या कल्याणाचं सत्कार्य उभं करायचं आहे. काम आणि क्रोध आणि लोभ हे शत्रू आहेत सत्कार्यातले. सुबाहू हा तिचा मुलगा आहे. सु म्हणजे मोठे, बाहू म्हणजे हात. ज्याचे हात मोठे आहेत, रुपया दिला ते घेतो, 100 दिलं ते घेतो, 1,00,000 दिलं ते घेतो, कोटी दिलं ते घेतो, नुसता घेतोच. ज्याला लोभ आहे घ्यायचा तो सुबाहू. यज्ञाच्या नावाकडे लाखो करोडो मिळवायचे हा सुबाहू. यज्ञ थोडासा करायचा, उरलेल्या पैशात एसी गाड्या भेटलो बाबा, हा सुबाहू. ज्या कामासाठी मिळाले त्या कामासाठी वापरा, नाही तर हा सुबाहू, हा दीर्घबाहू, हा लोभ तुमचे वाटोळ करेल, जगालाही भलं होऊ देणार नाही. म्हणून लोभ नको आहे. जे जे मिळेल, जे संतुष्टपणे देतील ते घ्यायचं आणि कार्य करायचा. लोभ मारायचा. मग विश्वामित्रांचा यज्ञ आहे. जो विश्वाचा मित्र आहे, जो विश्वाचं कल्याण करणारा आहे, त्या कार्याला प्रारंभ करायचा. आधी त्राटिका रूपी क्रोध मारा, मग तिचा सुबाहू नावाचा मुलगा मारा आणि दुसरा मुलगा आहे मारीच. हा मोह आहे. मोह सगळा नाही संपवायचा, थोडासा ठेवायचा असतो, म्हणून दूर फेकून दिला. असा सगळा त्राटिकेचा उद्धार केला आणि यज्ञाचं आयोजन केलं. जगाच्या कल्याणाची यज्ञाची पूर्णाहुती होत होती आणि त्याच वेळे 2 घोडेस्वार टक 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 विश्वामित्रांकडे आले आहे. विश्वामित्रांच्या समोर हात जोडून उभे आहे. नमो गुरुभ्यो गुरु पादुकाभ्यो, नमो परेभ्या पर पादुकाभ्यो, आचार्य सिद्धेश्वर पादुकाभ्यो, नमोस्तु लक्ष्मी यज्ञपती पादुका. विचारलं कोण आहात? सांगितलं मिथिला नरेश महाराजा जनक राजांनी आम्हाला पाठवलंय, निमंत्रण पत्रिका आहे. त्यांची मुलगी जानकी, तिचा विवाह आहे. जो कोणी त्या शिवधनुष्याला प्रत्यंचा लावेल त्याला जानकी माळ घालणार आहे. लग्नासाठी आपल्याला निमंत्रण आहे. कोण बोलतोय? त्या लग्नासाठी आपण सहकुटुंब, सहपरिवार, इष्ट मित्र, शिष्य, प्रशिष्य, स्नेही सगळ्यांसच यायचं. गुरुकुलात जेवढे विद्यार्थी सगळ्यांनी घेऊन यायचं. विश्वामित्र किती ज्ञानी होते त्यांना माहित आहे. जनक राजाच्या मुलीचं लग्न होणार आहे. जनक राजा सगळ्यांना निमंत्रण देणार आहे. जनक राजा दशरथाला निमंत्रण पाठवणार नाही हे विश्वामित्रांना माहित आहे. आणि निमंत्रण नाही गेलं तर दशरथ राजा लग्नाला परिवारासह जाणार नाही. का? अगोदरची अशी घटना घडली होती. जनक राजा तरुण होता, अजून लग्न झालं नव्हतं. त्याचा शिरध्वज नावाचा लहान भाऊ आणि 2-4 बॉडीगार्ड घेऊन शिकार खेळायला गेले होते. राजकुमारांना लहानपणी शिकार खेळण्यासाठी पाठवतात. प्रॅक्टिस होती, धनुष्य मारायची, तलवार बाण मारायची सवय राहते. एक हरणाचा पाठलाग करता करता जनक राजा वय वर्ष 14
त्याचा लहान भाऊ वय वर्ष 12 सैन्य घेऊन 2-4 हरणाचा पाठलाग करताना घोड्यावरून पळता पळता ते हरिण जनक राजाच्या राजधानीची बाउंड्री सोडून दशरथाच्या राज्यात घुसलं होतं. हे जनक राजाला कळालंच नाही. तेव्हा काही तारकंपण नव्हते. अयोध्या आणि जनकपुरी याच्यामध्ये 60 किलोमीटरचं अंतर आहे. मधोमध दोन्ही राज्याची सीमा आहे. हरणाच्या पाठलागाच्या निमित्तानं कधी अयोध्येचा प्रवेश केला राज्यात कळालंच नाही. एक बाण मारला, हरिण पळून गेला. दशरथाच्या गायी चरत होत्या. गायीला जनक राजाचा बाण लागला. गाय जागच्या जागी गतप्राण झाली. आपण राजाच्या दरबारात किंवा राज्याच्या सीमेत उल्लंघन केलंय आणि गाय मारण्याचा प्रमाद केलाय. दशरथ राजाच्या मानाने आपण लहान आहोत. जनक राजाचं राज्य छोटं होतं. सूर्यवंशाच्या सम्राटाने आक्रमण केलं, आपली वाट लावून टाकेल, त्यापेक्षा क्षमा मागूया. आणि म्हणून जनक राजानं आपला छोटा भाऊ शिरध्वज 2 शिपाई ताबडतोब तसेच जनक राजाने अयोध्येच्या सम्राट दशरथाकडे पाठवले. दशरथ राजा आपल्या 3 राण्यांना घेऊन पूजेचं सामान घेऊन सकाळी सकाळी आपल्या कुलगुरू वसिष्ठांची पूजा करायला निघाला होता. गुरुपौर्णिमा होती. गुरुदेवांची पूजा करायची असते. ज्याला गुरुची पूजा करता आली त्याला जगाची पूजा करता आली. जर गुरुची पूजा नाही कळली तर जगाची पूजा नाही कळली. म्हणून जाणतेने गुरु भजीजे, जाणतेने गुरु भजीजे, तेने कृतकार्य होईजे. ज्ञानेश्वरी जेवी मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोष तू. एका गुरुच्या पूजेत ब्रह्मांडाची पूजा आहे. आणि गुरुदेवांच्या चरणामध्ये तेवढं सामर्थ्य आहे. पाय तुझे, पाय तुझे गुरुराया, गुरुराया तुझे माझे देव पूजा. अच्छे दिन पाछे गए गुरु से किया न हेत, अब पछतावा क्यों करे चिड़िया चुग गई खेत. गुरूंच्या पूजनासाठी निघाले होते. तेवढ्यात हा शिरध्वज जनकाचा भाऊ आणि 2 सैनिक घेऊन, महाराज क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा. अरे काय झालं बाळांनो, क्षमा करा. अरे झालं काय? म्हणाले आम्ही तुमच्या राज्यामध्ये न विचारता प्रवेश केला. बिघडलं कुठं? लहान लेकर आहे. या अंगणात खेळले काय, त्या अंगणात खेळले काय? लहान लेकराचं काय आहे? ओलांडली तर ओलांडली हसरात. म्हणाले तसं नाही, आम्ही हरणाचा पाठलाग करताना चुकून बाण गायला लागला आणि तुमची गाय गतप्राण झाली. आमच्याकडून अपराध घडला. आम्ही पदर माग तुमची क्षमा करतो. क्षमा करा अपराध महाराज तुम्ही सिद्ध.
सोडून द्या, मला पूजेला जायचंय, तिकडे पूजेला वेळ होईल. कोणाला तिकडे एक माळी पखाल बगलीत घेऊन त्या राजवाड्याच्या समोर झाडांना पाणी घालत होता. आज्ञा महाराज यांच्या बरोबर जा, हे लेकरं काय करतात दाखवतात, जा बरं. तो माळी त्यांच्या बरोबर गेला. गाय मरून पडली होती. महाराजा जनक लग्नापूर्वी तारुण्यावस्थेत नकळत गायीची हिंसा घडली होती. हरिण समजून गायीवर बाण सुटला. ती दशरथाच्या सेवेत शिरध्वजानं दाखवली ती गाय. जनक बाजूला उभा होता. माळी म्हणाला काय झालं? म्हणे गाय मेली. एवढेच ना? हात रे. त्याच पखालीतलं पाणी काढलं. मी जर स्वामिनिष्ठ असेल आणि माझे स्वामी जर खरे प्रजापालनात दक्ष असतील तर महाराजांच्या त्या पुण्याने हे गोमाता जिवंत हो. गायीवर पाणी टाकलं, गाय उभी राहील. अरे बा, हे कोणी पाहिलं? कोणी पाहिलं? जनक राजाने. आणि त्याच्या डोक्यात बसलं की जानकीच्या लग्नाची पत्रिका जर दशरथाला दिली आणि त्याला जर टाइम नसला, कोणा तिकडे माळीवा जाते धनुष्य काय तोडणारे जरा पाहुण्या जा तिकडे. आणि धनुष्य कोणाला जर तुटलं नाही आणि हा माळी उभा राहिला, हे धनुष्य उद्योग वाढत जानकी माळ्याच्या बरोबर बांधून द्यावे, पत्रिकाच द्यायला नाही. माळ्याला भीत होते तेव्हा लोक. माळी जाती वाचक नाही, फुलाचे सिंचन करणार. हे माहित होतं विश्वामित्रांना. आणि दशरथाला पत्रिका नाही गेली तर राम जाणार नाही, राम गेली तर धनुष्य तुटणार नाही, धनुष्य तुटला नाही तर जानकी आणि रामाचा विवाह होणार नाही. पत्रिका वाचत होते, श्रीराम बघत होते, विश्वामित्र हसत होते. म्हणाले गुरुदेव कसली पत्रिका आहे, काय आहे? म्हणाले इकडे चला, बारा पिशव्या. कुठे? चला चला राघवा चला, पाहण्या जनकाची मिथिला. चला राघवा चला पहाया जनकाची मिथिला. पहाया जनकाची मिथिला. चला राघवा चला पहाया जनकाची मिथिला. पहाया जनकाची मिथिला. भेटून कशाला ठेवणार आहे? अजून 5-10 मिनिटं बोलायचं होतं. ठीक आहे, चल. निघाले विश्वामित्र राम लक्ष्मणांना घेऊन. मध्ये अनेक प्रसंग, अहिल्या उद्धाराचा एक प्रसंग. वेळ झाली असल्यामुळे थोडं चिंतन करायचं तुम्हाला. खरंच अहिल्या दोषी होती का? गौतम ऋषींच्या म्हणजे तिच्या पतीच्या रूपात इंद्रानं तिला शीलभ्रष्ट केला. आपल्या नवऱ्याच्या रूपात आलेला इंद्र गौतम ऋषी मानून अहिल्याने त्याला साथ दिली. हे योग्य की अयोग्य? आणि असेल योग्य तर मग शाप इंद्राला द्यायला पाहिजे का अहिल्याला? प्रसंग काय घडला? इंद्राची एवढी हिंमत कशी झाली की ज्या गौतमांच्या न्यायशास्त्रांची आज जगात डोक्यावर घेऊन मिरवणूक होते, तपस्वी गौतम ऋषी ज्यांच्या पुण्याईच्या प्रतापानं भगवान शंकराच्या जटेतली 3.5 कोटी तीर्थांचं सार सर्वस्व गोदावरी नदी पृथ्वीवर आणली. ब्रह्मादी शिखरोत्पन्ने त्रिकंडक विराजते, गौतम प्रार्थिते गंगे गोदावरी नमस्तुते. त्या गौतमांचा अधिकार एवढा होता, त्यांच्या धर्मपत्नीवर इतकी वाईट
वाईट नजर ठेवण्याची इंद्राने हिंमत का केली, कशी केली याचं थोडं चिंतन करायचं होतं. पण आरता पेटवल्यामुळे मला नाईलाज झाला. उद्या वेळ मिळाला तर पाहू. तोपर्यंत जनक राजाच्या आणि राजवाड्याकडे जाताना अहिल्याचा उद्धार आहे. शिळा होऊन पडलेल्या, शिलावत पडलेल्या आणि अहिल्याला रामरायाच्या चरणांची धूळ लागली असं म्हणतात. त्यांचा स्पर्शही पुरेसा आहे, त्यांचं नावही पुरेसं आहे. कारण भगवान श्रीराम अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे आणि अहिल्याचा उद्धार करून मिथिला नगरीमध्ये प्रवेश केला आहे. कशी होती ती मिथिला नगरी, कसा होता तो धनुर्याग, काय होतं ते धनुष्य, कोण कोण जमले होते, धनुष्य कोणी मोडलं, लग्न कसं झालं याचा आपल्याला चिंतन पर आनंद घेण्यासाठी उद्या दुपारी 4:30 वाजता आपल्या सगळ्यांना येण्याची विनंती करतो. आज झालेली सेवा ज्यांच्या शक्तिस्फूर्ती परिणाम झाली त्या गुरुमाऊलींच्या चरणावर समर्पित करतो आणि आपली रजा घेतो. आरतीची नावं पुकारले जातील, त्यांनी पुढे यायचंय. जय जनार्दन जय जय जनार्दन मंगलमय मूर्ती जनार्दन मंगलमय मूर्ती